खूप छान, अप्रतिम, अतिशय घरगुती पद्धतीने बनवला आणि चव सुद्धा घरासारखी आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना. पहिले तर तुम्ही सगळे कसे आहात आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. यूट्यूबवरून तुमच्यामुळे मला सगळ्यात जास्त प्रेम मिळालं. तर मी विचार केला की चला आता आपण काहीतरी करूया नवीन. तर आजपासून मी व्लॉग चालू केलेला आहे आणि माझा हेअरकट तुम्हाला कसा वाटला ते सांगाच, कारण की नवीन वर्षात काहीतरी नवीन म्हणून नवीन हेअरकट. आज आमच्या आईनी म्हणजेच काल आमच्या आईनी नवीन वर्षासाठी इकडे या, आमच्या आईने मस्तपैकी इथे तांदळाची खीर बनवलेली आहे. तांदळाची खीर. तर ही तांदळाची खीर आता आम्ही खाऊन जाणार आहोत. पण आज आम्ही कुठे जाणार आहोत ना, तो व्लॉग तुम्ही नक्की आमचा शेवटपर्यंत बघा, कारण की आज आपण एका अशा दादाला भेटणार आहोत जो या व्यवसायात उतरलाय आणि खूप छान खाद्यपदार्थ बनवतो, तो पण नाशिकचा स्पेशल. आणि आम्ही तो तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर चला मग आमच्या बरोबर. आम्ही घरातून निघताना स्कूबी खिडकीमध्ये बसलेला आम्हाला बाय बाय केल्याशिवाय तो आतमध्ये काही येत नाही, म्हणून त्याची मुके घेऊन त्याला थोडंसं कुरवाळून स्कूबीला आणि आईला बाय बाय बोलून आम्ही आमच्या कामासाठी निघालो. रस्त्यावर पोहोचून आम्ही रिक्षा पकडली आणि रिक्षा पकडल्यावरती आमची थोडीशी मस्ती झाली. म्हणजेच कॅमेरामॅन विकी सोबत इथे संवाददाता दर्शन तुमचं स्वागत करत आहे या छोट्याशा व्लॉग मध्ये. आज आपण भेटणार आहोत मुलुंडच्या अशा मराठमोळ्या दादाला जो नाशिकचा आहे आणि नाशिकचा उलटा वडापाव आपल्या मुंबईच्या लोकांना देत आहे, पण त्याच्याकडे जी क्वालिटी मिळते ना ती सगळ्यात बेस्ट आहे. तर चला करूया त्यांच्याशी गप्पा. तर मित्रांनो, आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. आम्ही आलेलो आहे मुलुंडच्या MG रोडला. तिथे एका मराठमोळ्या दादाने चालू केलेला आहे नाशिकचा प्रसिद्ध उलटा वडापाव, जो आपण इथे टेस्ट करायला आलोय. तर चला विचारूया की त्यांनी हा व्यवसाय कसा चालू केला आणि टेस्ट करूया त्यांच्याकडचा उलटा वडापाव. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपलं नाव? कुणाल दिलीप जगताप. आणि आपण कुठून आहात? मी मुलुंडमध्येच राहतो. आणि आपल्याकडे आता काय चालू केलंय आपण? आता आपण इथे मोरिया स्नॅक सेंटर चालू केलं आहे. त्यामध्ये आपण वडापाव, भजी, समोसा, नाशिक स्पेशल मिसळ, नाशिक स्पेशल उलटा वडापाव, नाशिकचा स्पेशल उलटा वडापाव. येस आपण, कारण मी मुळात नाशिकचा आहे. मी खूप लहानपणापासून उलटा वडापाव खात आलोय. तर माझी अशी इच्छा आहे की हा उलटा वडापाव मी अजून एक्सप्लोर करावा आणि अजून लोकांपर्यंत पोहोचवावा. वा वा. तसेच मी या उलटा वडापावमध्ये व्हेरिएशन पण आणले आहेत. चीज उलटा वडापाव, मायो उलटा वडापाव. तर आपल्याकडे भरपूर व्हेरायटी आहे. वाव, चीज उलटा वडापाव आणि मेयो उलटा वडापाव. येस एक नंबर. तर प्लीज आम्हाला बनवून पण दाखवा आणि सांगा की कसा बनतो तो. मॅडम, आपण उलटा वडापावसाठी पहिले पाव कट करून घेऊया. आता पाव कट करून घेतल्यावर? येस पाव कट करून गेल्यावर याच्यात आपली जाईल बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी तर खूप जास्त लावतात. हो, आपण आपल्या मसाल्यामध्ये सर्व वापरतो, कारण मी स्वतः खूप फूडी आहे आणि मी स्वतः खूप फिरलो आहे आणि माझा आवडता पदार्थ वडापाव आहे. पण वडापावची जी मराठमोळी चव आहे ती आजकाल मला कुठेच भेटली नाही. बरोबर. तो पण एक माझा उद्देश आहे की मला ती चव लोकांपर्यंत पोहोचवायची. आजकाल खूप भेसळ वाढली आहे सगळ्या गोष्टींमध्ये, त्यामुळे त्या वडापावची पूर्ण क्वालिटी आणि हे लोकांनी घालवून टाकलेलं आहे. कमी मार्जिन मध्ये पण चांगल्या लोकांना देण्यासाठी हा मेन आपला उद्दिष्ट आहे. आता आपण भाजी टाकली आहे, त्यानंतर आपल्या 3 चटणी आहेत. ही चटणी आपण घरून बनवून आणतो? येस सगळं आपलं होममेड आहे इथे. सगळ्या चटण्या आपल्या घरून येतात. त्यानंतर ही आपली सुका चटणी. वाव, पहिल्यांदा मी उलटा वडापाव असा बघितला ज्याच्यामध्ये एवढी जास्त भाजी चटणी वगैरे पावामध्ये येतं. येस नाही मॅडम, आपण इतकी भाजी लावून सुद्धा आपल्या तुम्हाला उलटा पावमध्ये वडापावमध्ये तेल वगैरे गेलेलं दिसणार नाही, कारण ती बेसन बनवण्याची एक पद्धत असते. त्याच्यानंतर आपण जे ऑइल यूज करतो ते सनफ्लॉवर ऑइल यूज करतो. बरोबर. बेसन पण आपलं सम्राटचं आहे. वा, सम्राट. तर त्याच्यामुळे ऑइल आतमध्ये जाणं किंवा बेसन उलटा वडापावला नीट बसणं हे क्वालिटीमुळे आपलं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही क्वालिटी देताय. क्वालिटीमध्ये मॅडम कॉम्प्रोमाइज नाही होणार. भले 2 पैसे कमव, पण आपलं उद्दिष्ट ते आहे की लोकांपर्यंत चांगलं पोहोचवायचं. त्यानंतर एक चिली फ्लेक्स, हे ऑरिगॅनो. आता आपण हा जो बनवताय तो उलटा वडापाव कुठला वाला बनवताय? आता आपण एक उलटा वडापाव नॉर्मल बनवतोय आणि एक आपण चीज उलटा वडापाव बनवतोय. चीज मध्ये पण आपण अमूलच चीज यूज करतो. अमूलचं चीज? येस ते पण स्लाइस वालं? बाप रे बाप. अमूल चीज यूज करून सुद्धा आपल्या उलटा वडापाव चीज उलटा वडापावची किंमत फक्त 40 रुपये आहे. फक्त 40 रुपये? बाप रे, खूप स्वस्त आहे दादा.
येस येस मॅडम. 40 रुपयामध्ये एवढे तुम्हाला चांगली क्वालिटी तुम्ही लोकांना देताय, जबरदस्त. तर दादा हे बेसन जे तुम्ही बनवलंय बॅटर, ते हो, हो. बेसन कसलंय बोलला तुम्ही? हे सम्राट बेसन आपण यूज करतो. सम्राटचं? हो, हो. बापरे, चांगल्या क्वालिटीचं एकदम बेसन आहे. येस येस. आणि आता आपण काय करणार आहात यापुढे? आता आपण हा जो उलटा वडापाव आपण बनवला होता हा. तो याच्यामध्ये डीप करून तेलामध्ये फ्राय करणार आहोत. ओके. उलटा वडापावला थोडं बेसन आपल्या नॉर्मल जो वडा आपण बनवतो त्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने बनवावं ओके, लागतं. थोडं थिक बनवायला लागतं. थोडं थिक आणि पाण्याचं प्रमाण त्याला नीट ठेवावं लागतं, नाहीतर मग तेल आतमध्ये जाणं हे सगळे बरोबर प्रॉब्लेम्स होतात. बरोबर. आपल्या या व्यवसायाला तरी किती महिने झाले? आता आपल्या मी हा व्यवसाय सुरू करून मला 5वा महिना आहे. हा 5वा महिना. 5वा महिना आहे. त्याआधी मी जॉब करत होतो. मी IT इंजिनियर आहे. हा. मी 9 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर लहानपणापासूनच फूड इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असल्यामुळे ही माझी छोटी सुरुवात केली आहे. आपलं ध्येय खूप मोठं आहे, पण छोट्यापासून सुरुवात करतो. मराठी माणूस म्हणून तुम्ही जो हा विचार केला व्यवसायात उतरण्याचा, तो सगळ्यात बेस्ट वाटला मला तरी. कारण की मराठी माणसाने पण व्यवसायात उतरणं खूप इम्पॉर्टंट. बरोबर आहे मॅडम. आधी थोडा त्रास होतो, हा. पण हळूहळू एकदा व्यवसाय सुरू करून बघावा. प्रत्येकाने थोडंसं संयम ठेवावा. आपोआप एका टायमानंतर माणूस पुढे जातो. बरोबर. आणि तुम्ही जर चांगली क्वालिटी देतायत, एक चांगली क्वांटिटी देतायत, की एका उलटा वडापावमध्ये जर समोरच्याचं पोट भरत असेल तर हे सगळ्यात बेस्ट आहे. हो नक्की नक्की. आपला तुम्ही वडापाव खा, समोसा पाव खा, एका ह्याच्यात पोट भरणार. कारण आपली समोस्याची साईज, वड्याची साईज आपण एक प्रॉपर ठेवलेली आहे, की ज्याने एक आपला गरजू रस्त्यावरचा एक खाऊन पुढे जाऊ शकतो. आता तुमच्याकडे काय काय मिळतं? आता इथे आपल्याकडे मूग भजी, समोसा, वडापाव, बटाटा भजी, कांदा भजी, त्यानंतर पॅटीस, उलटा वडापाव, चीज वडापाव, उलटा चीज वडापाव. आणि लवकरच आपल्या मेनूजमध्ये आपण वाढ करणार आहोत, ज्यामध्ये वडापावमध्येच व्हेरिएशन असणार आहे. नक्की मी लोकांपर्यंत पोहोचवेन. नक्की नक्कीच. आणि चुरा वडापाव वगैरे मिळतो का आपल्याकडे? येस येस. चुरा वडापाव, चुरापाव ह्या गोष्टी भेटतात. कोणी आपल्याकडे मागितलं त्या हिशोबाने आपण त्यांना करून देतो. खूप छान. आपलं टायमिंग काय आहे? हां, आपण इथे सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, सकाळी 9 ते संध्याकाळी 9? पूर्ण 12 तास विदाऊट ब्रेक आपण काम करतो. बाप रे बाप. नवीन व्यवसाय आहे. जेवढं आपण कन्सिस्टंट राहू तेवढं लोक आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण लोकांपर्यंत पोहोचू. तर हा आपला उलटा वडापाव तयार झालेला आहे. खूपच छान दिसतोय, खूपच मोठा दिसतोय. बाप रे बाप. तर बघितलं तुम्ही, आपल्या मराठमोळ्या दादाने व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायात खरंच ते खूप मन लावून आणि जिद्दीने आपला व्यवसाय करत आहेत. तर कसं आहे ना, की आपण मराठी लोक, तर आपण आपल्या मराठी दादांना खरंच सपोर्ट करूया. त्यांच्या स्टॉलला येऊन तुम्ही नक्की एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, टेस्ट करा. आता आमचा इथे उलटा वडापाव तर तयार झालेला आहे. आपण आता तो टेस्ट करून बघूया की लागतो कसा. दादा, आता आपला उलटा वडापाव तुम्ही बनवलाय, आता काय करणार? आता हा उलटा वडापाव आपला रेडी आहे. त्याला कट करून मी तुम्हाला सर्व करतो. तुम्ही बघू शकता, आतमध्ये तुम्हाला कुठेही ऑइल दिसणार नाही. एकदम छान दिसतोय. थँक्यू. आता आपण याला सर्व करूया. त्यामध्ये काय काय येतं? यामध्ये आपली खोबऱ्याची चटणी, ही लसणाची चटणी, ही आपली इमली खजूरची गोड चटणी. 3 प्रकारच्या चटण्या आहेत ना आपल्याकडे? आपल्याकडे 3 प्रकारच्या चटण्या आहेत. आणि ही ऑल टाइम फेवरेट सर्वांची सुका चटणी. वाव, बघून माझ्या तोंडाला पाणी सुटतंय दादा. एवढा छान वाटतोय ना उलटा वडापाव. आणि ही मिरची. तर अशा प्रकारे हा आपला उलटा वडापाव रेडी आहे. त्या एवढ्या वेळेच्या आतुरतेनंतर आपला इथे उलटा वडापाव तयार झालेला आहे, जो बघून एवढा छान दिसतोय ना की माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. एवढं म्हणजे जबरदस्तच वाटतं. पण टेस्ट करून बघूया की कसा आहे तो. दिसायला एवढा फ्लफी आहे ना, बघितलं पण एवढा ऑइली पण नाही आहे, काहीच नाही आहे. आणि त्यामध्ये चीज पण भरभरून घातलं आहे दादांनी. तसं त्यांच्याकडच्या 3 प्रकारच्या चटण्या पण आल्या त्याच्यामध्ये, तर आपण टेस्ट करूया. खूप गरम आहे. शब्द नाही आहेत माझ्याकडे, एवढा छान लागतो हा उलटा वडापाव. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट. चीज आणि चटण्यांचं फ्लेवर एवढं जबरदस्त आलं ना. दादांनी फक्त वरून चटणी नाही टाकली आहे या उलटा वडापाववरती, पावाला आतमधून पण चटणी लावली आहे. त्याचा फ्लेवर एवढा खतरनाक येतोय ना. तुम्ही वडापाव लवर असाल आणि तुम्हाला जर नाशिकचा उलटा वडापाव टेस्ट करायचा असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा मुलुंडच्या MG रोडला मोर्या स्नॅक सेंटरला, दादांच्या स्टॉलला, जिथे तुम्हाला वडापावमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मिळणार आहेत आणि एकदम खतरनाक. तसंच दादांच्या स्टॉलवरती तुम्हाला मिळणार आहे झणझणीत अशी नाशिकची मिसळ तर्रीवाली. तर चला टेस्ट करूया. इथे मी घेतलाय पाव.
मिसळमध्ये भाजी पण टाकली जाते बटाट्याची. टेस्ट करूया चला. वाव, अप्रतिम, चविष्ट, एवढी जबरदस्त मिसळ आहे ना, खरंच खूप खतरनाक. जे तर्री लवर असतील आणि ज्यांना झणझणीत मिसळ टेस्ट करायची असेल त्यांनी नक्की दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा अशी जबरदस्त मिसळ खाण्यासाठी. खूप छान, अप्रतिम, अतिशय घरगुती पद्धतीने बनवलं आणि चव सुद्धा घरासारखी आहे, काहीच फरक नाही आहे. खूप छान. आणि ऑइल सुद्धा 50 आहेत का? बघू शकता, भरपूर कमी ऑइल वापरलंय. या स्टॉलवरचं सर्व फूड मला आवडलं, पण एक गोष्ट अजून आवडली ती म्हणजे की कुणाल दादाला व्यवसाय करायची इच्छा होती आणि त्यांची पत्नी त्यांच्या पाठी खंबीरपणे उभी होती. या दोघांची एकच इच्छा आहे, जसा उलटा वडापाव नाशिकमध्ये प्रसिद्ध झालाय तसा अख्ख्या मुंबईमध्ये प्रसिद्ध व्हावा. त्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, म्हणजे काही खाऊची गोष्ट नाहीये. तर प्लीज तुम्ही जेव्हाही मुलुंडला जाल तेव्हा मुलुंड वेस्टला MG रोड वरती शिवसेना शाखा समोर दादांचं स्टॉल आहे. तर लवकरात लवकर या.